नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. असं कधी तुमच्यासोबत घडले का की एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे पण तरीही नसल्यासारखी वाटते? तो माणूस तुम्हाला विसरतही नाही आणि पूर्णपणे स्वीकारतही नाही. कधी कधी त्याच्या एका साध्या मेसेजमुळे तुमचे पूर्ण दिवस खूप आनंदी जातो, तर कधी कधी त्याची काही तासांची किंवा कित्येक दिवसाची खामोशी तुम्हाला रात्रभर झोपू देत नाही. तर मग प्रत्येक वेळी विचार करता की कदाचित यावेळी सगळं काही बदलेल, परिस्थिती सुधारेल, पण दरवेळी ती कहाणी एकच वळणावर येऊन थांबते, जिथे एकीकडे उरलेली आशा असते आणि दुसरीकडे खोल निराशा. याच वळणावर आपल्या मनासोबत एक खेळ सुरू होतो, ज्याला सायकोलॉजी मध्ये मिक्स सिग्नल्स म्हणतात. या खेळात सर्वात जास्त हरते ती महिला, जी प्रत्येक वेळी आशा धरून थांबते, कारण ती एका दिवसात नाही हरत, तर ती रोज थोडी थोडी हरत जाते. ती आधी स्वतःची मानसिक शांतता हरवते, मग स्वतःवरचा विश्वास गमावते, स्वतःचा आत्मविश्वास हरवते आणि शेवटी स्वतःलाच गमावून बसते. कारण जेव्हा समोरचा माणूस प्रत्येक वेळी तुम्हाला थोडंसं प्रेम दाखवतो आणि अचानक खूप लांब निघून जातो, तेव्हा आपलं मन सत्यापेक्षा आशेवर जास्त विश्वास ठेवू लागतं. ही आशा जितकी लांबत जाते, तितकीच ती एका सुंदर पण वेदनादायी तुरुंगासारखी बनते. आज आपण फक्त एका नात्याबद्दल नाही, तर मानवी मनाच्या अशाच एका गुंतागुंतीच्या सायकोलॉजी बद्दल बोलणार आहोत, जी कित्येक वेळा जाणून बुजून खेळली जाते. तर काही वेळा त्या माणसालाही समजत नसतं की तो असं का करतोय. कारण काही असो, त्याचा परिणाम मात्र समोरच्या निष्पाप मनावर खूप खोल होतो. जर तुम्ही अशाच एखाद्या नात्यात अडकला असाल, जिथे स्पष्टतेऐवजी फक्त संभ्रम आहे, जिथे विश्वासाऐवजी फक्त वाट पाहणं आहे आणि सुखाऐवजी फक्त अस्वस्थता आहे, तर आजचा हा संवाद तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण जी 6 खरी कारणं जाणून घेणार आहोत, त्यानंतर कदाचित पहिल्यांदाच तुम्हाला समजेल की समोरचा माणूस नेमका काय विचार करतोय, आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला स्वतःसाठी काय पाऊल उचललं पाहिजे. हा गुंता समजून घेताना आपल्याला पहिल्या कारणाकडे जावं लागेल, ज्याला सायकोलॉजी मध्ये इमोशनल कन्व्हिनियन्स म्हणजेच भावनिक सोय असं म्हणतात. या जगात काही लोक प्रेम शोधत नसतात, तर ते स्वतःची सोय शोधत असतात. त्यांना आयुष्यात अशी एक महिला हवी असते, जी न सांगता, कोणताही प्रश्न न विचारता त्यांच्यासाठी नेहमी उपलब्ध असते. ज्या व्यक्तीला ते मनाला वाटेल तेव्हा आठवण करतील, हवं तेव्हा दुर्लक्ष करतील, आणि जेव्हा स्वतःला एकटं वाटेल तेव्हा हक्काने तिच्याकडे परत येतील. अशा काही पुरुषांसाठी नातं ही कोणती जबाबदारी नसते, तर ती एक आरामदायक जागा असते, जिथे त्यांना कोणतीही मेहनत न करता भावनिक आधार मिळतो. तुम्ही नीट निरखून पाहिलं तर लक्षात येईल की जोपर्यंत तुम्ही त्यांचं आयुष्य सोपं आणि सुंदर बनवत असतात, तोपर्यंत त्यांना तुम्हाला गमवायचं नसतं. पण जशी नात्यात कमिटमेंटची गोष्ट येते, भविष्याबद्दल चर्चा होते किंवा जबाबदारीची वेळ येते, तसा अचानक त्यांचं व्यवहार आणि वागणं बदलून जातं. कारण त्यांना तुमची साथ नको असते, तर त्यांना फक्त तुमची उपलब्धता हवी असते. त्यांना तुमच्या प्रेमापेक्षा तुम्ही नेहमी हजर असण्याची जास्त मतलब असतो. मानवी मन अशा कोणत्याही गोष्टीला सहजासहजी सोडत नाही, ज्यातून त्याला सतत फायदा मिळतो. जर कोणी विनामूल्य स्वतःचा वेळ, लक्ष आणि भावनिक आधार देत असेल, तर कोणालाही त्याची सवय होते. पण ही सवय आणि प्रेम यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. सवय फक्त स्वतःची गरज पाहते, तर प्रेम समोरच्या व्यक्तीच्या भावनांचीही कदर करतं. इथेच आपली सर्वात मोठी चूक होते. आपण त्यांची छोट्या छोट्या कृतींना आणि काळजी घेण्याला प्रेम समजून बसतो, तर प्रत्यक्षात तो फक्त तुम्हाला पूर्णपणे लांब जाण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न करत असतो. कधीतरी एक फोन, कधीतरी एखादा गोड मेसेज, अचानक केलेली स्तुती आणि नंतर कित्येक दिवसाचं मरणप्राय मौन, हा कोणताही योगायोग नसतो. हा एक ठराविक पॅटर्न असतो, जो तुम्हाला आशेच्या दोराने बांधून ठेवतो. पण हा खेळ फक्त सोयीपुरता मर्यादित नसतो. याच्या मागे आणखी एक खोल कारण दडलं असू शकतं, जे आपल्याला दुसऱ्या कारणाकडे घेऊन जातं, आणि ते म्हणजे कंट्रोल, म्हणजेच मानसिक नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न. जेव्हा आपण एखाद्याच्या मिक्स्ड सिग्नलचा विचार करतो, तेव्हा तिथे फक्त अटेन्शन मिळवण्याचा हेतू नसतो, तर तिथे सत्ता आणि नियंत्रणाचा खेळ सुरू होतो. जेव्हा एखादा माणूस तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकतो, तेव्हा तो कोणत्याही कमिटमेंट शिवाय तुमच्या संपूर्ण आयुष्यावर राज्य करू शकतो. तुम्ही कधी नोटीस केले का की जेव्हा तुम्ही त्या माणसाच्या मागे धावता, तेव्हा तो खूप थंड आणि उदासीन वागतो, पण जसं तुम्ही शांत होता, सत्याच्या आयुष्यात वेगळं होऊ लागतात, तसं अचानक त्याचा अवतार बदलतो. अचानक त्याला तुमची आठवण येऊ लागते. तुम्ही इतके बदलले का म्हणून तो विचार करू लागतो. त्याला तुमची उणीव भासू लागते. प्रेम आहे का? तर काय बहुतांश वेळा हे प्रेम नसतं, तर त्यांचा तुमच्यावर सुटत चाललेला नियंत्रण पुन्हा मिळवण्याचा तो एक हट्टास असतो. कारण त्यांना तुमच्या जाण्याची भीती वाटत नाही, तर त्यांना भीती या गोष्टीची वाटते की तुम्ही त्यांच्याशिवाय सुद्धा आनंदी कसे राहू शकता. ज्या दिवशी त्यांचा अहंकार दुखावला जातो आणि त्यांना जाणवतं की तुमचा आनंद आता त्यांच्यावर अवलंबून राहिलेला नाही,
त्या दिवशी तो अस्वस्थ होतो. म्हणूनच असे लोक तुम्हाला कधीच पूर्णपणे लांब जाऊ देत नाहीत. तो तुम्हाला फक्त तितकंच प्रेम देतो जितकं तुम्हाला थांबून ठेवण्यासाठी पुरेसं असेल, आणि तितकंच अंतर ठेवतो जितकं तुम्हाला नेहमी त्याच्या मागे धावायला मजबूर करेल. या खेळात तुमची स्वतःची ओळख पुसली जाऊ लागते. तुम्ही तुमचे निर्णय स्वतः घेणं बंद करता. मला काय हवंय यापेक्षा त्या माणसाला काय आवडेल याचाच विचार तुम्ही 24 तास करत राहता. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या हातात सुपूर्द करता, त्याच दिवशी तुम्ही तुमचं स्वातंत्र्यही गमावून बसता. हा नियंत्रणाचा खेळ जितका क्लेशदायक आहे, तितकीच नात्याची दुसरी बाजू सुद्धा असू शकते, जी आपल्याला तिसऱ्या कारणाकडे घेऊन जाते, ज्याला आपण भूतकाळातील जखमा किंवा पास्ट ड्रामा असं म्हणू शकतो. प्रत्येक वेळी समोरचा माणूस वाईट असतो किंवा तुम्हाला जाणीवपूर्वक त्रास देऊ इच्छितो असं नाही. काही वेळा तो माणूस आतून तुटलेला असतो. तो बाहेरून अगदी नॉर्मल दिसत असला तरी त्याच्या मनात जुना एखादा धोका, अपूर्ण राहिलेलं नातं किंवा विश्वासघाताची जखम अजूनही ताजी असते. काळ पुढे निघून जातो, पण त्यांचं मन त्या जुन्या वेदनेमध्ये अडकून पडलेलं असतं. अशा परिस्थितीत जेव्हा त्यांच्या आयुष्यात तुमच्यासारखी एखादी चांगली व्यक्ती येते, तेव्हा त्यांच्या मनाला पुढे जावंसं वाटतं, पण त्यांचा जुना डर त्यांना मागे खेचतो. ही मनाची अंतर्गत लढाई आहे, मिक्स सिग्नलच्या रूपाने दिसते. कधी तो तुमच्याशी राहू शकत नाही असं वागतं, तर कधी अचानक त्याला स्वतःसाठी थोडा एखादा हवा असतो. कधी तासन तास तुमच्याशी गप्पा मारेल जणू तुम्हीच त्याची संपूर्ण दुनिया आहात, तर कधी काही दिवस असा गायब होईल की जणू तुम्ही त्याच्या आयुष्यात कधी नव्हताच. तुम्ही विचार करत बसता की माझी काय चूक झाली, पण कित्येक वेळा तुमची काहीच चूक नसते. असे लोक प्रेमाला नाही घाबरत, ते पुन्हा एकदा तुटून जाण्याला घाबरतात. त्यांना नात्यापेक्षा नातं संपण्याची भीती जास्त सतावते, त्यामुळे तो अर्ध्या रस्त्यापर्यंत येतो आणि पुन्हा मागे फिरतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोणाची तरी हिलिंग प्रक्रिया किंवा कोणाचं तरी औषध बनण्याच्या नात्यात तुम्ही स्वतःच मानसिक रुग्ण होऊ नका. ज्या माणसाने स्वतःच्या जखमांचा सामना करायला नाकारला आहे, तो नकळतपणे इतरांनाही जखमी करतो. आपण कोणाचा तरी आधार नक्कीच बनू शकतो, पण आपली संपूर्ण जिंदगी कोणाच्या तरी बदलण्याची वाट पाहण्यात खर्च करणे हा स्वतःवर अन्याय आहे. या भावनिक गुंतागुंतीमध्ये जेव्हा आपण आणखी थोडे पुढे जातो, तेव्हा आजच्या आधुनिक जगातील एक खूपच कडू आणि व्यावहारिक सत्य समोर येतं, जे आपलं चौथं कारण आहे. ते म्हणजे सर्व ऑप्शन खुले ठेवण्याची वृत्ती. काही लोक तुम्हाला यासाठी सोडत नाहीत कारण त्यांना तुमची किंमत ठाऊक असते, पण त्या तुम्हाला यासाठी स्वीकारतही नाहीत कारण त्यांना नेहमी असं वाटत असतं की कदाचित यापेक्षाही चांगलं कोणीतरी भविष्यात भेटू शकतं. हे लोक कोणत्याही एका व्यक्तीवर प्रेम करत नसतात, ते स्वतःच्या हातातील पर्यायावर प्रेम करतात. त्यांना प्रत्येक दरवाजा उघडा ठेवायला आवडतं, म्हणून तो तुम्हालाही गमावू इच्छित नाही आणि कोणा एकासाठी थांबण्याची त्याची तयारीही नसते. जोपर्यंत त्याला खात्री असते की तुम्ही नेहमी त्याच्यासाठी तिथेच उभ्या जागेवर उपलब्ध आहात, तोपर्यंत त्याला तुमची कोणतीही विशेष पर्वा नसते. पण जसं त्याला संशय येतो की आता तुम्ही खरोखरच आयुष्यात पुढे निघून जाणार आहात, तशी त्याची वागणूक एकदम बदलते. पण हा बदल प्रेमाचा नसतो, तर हाताबाहेर जाणारा एक चांगला पर्याय गमावण्याची ती केवळ भीती असते. जो माणूस तुम्हाला हक्काने निवडू शकत नाही, तो माणूस तुमच्या आयुष्यात राहण्याच्या लायकीचाही नसतो. असे लोक स्वतः कधीच स्पष्ट निर्णय घेत नाहीत आणि त्यांच्या या अनिकार्य वृत्तीची किंमत समोरच्या महिलेला स्वतःचं आयुष्य, स्वतःचा वेळ बर्बाद करून चुकवावी लागते. नात्यामध्ये जेव्हा या ऑप्शनची भावना येते, तेव्हा तिथे प्रेमाचा पवित्र भाव उरतच नाही. तिथे फक्त नफा, तोटा आणि स्वार्थाचा हिशोब उरतो. या स्वार्थाच्या हिशोबातूनच जन्माला येतं पाचवं कारण, ज्याला आपण जबाबदारी टाळण्याची प्रवृत्ती असं म्हणू शकतो. आजच्या काळात बऱ्याच पुरुषांना नात्यातील सुख, आनंद आणि अधिकार हवे असतात, पण त्यासोबत येणारी जबाबदारी नको असते. कमिटमेंट म्हणजे फक्त कोणाला तरी आय लव्ह यू म्हणणं किंवा सोशल मीडियावर फोटो टाकणं नाही, तर कमिटमेंटचा खरा अर्थ आहे कठीण काळात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, आपल्या निर्णयांची जबाबदारी घेणं आणि समोरच्याला हे जाणीव देणं की या जगात तू एकटी नाहीस, मी आहे तुझ्यासोबत. पण काही लोकांना फक्त प्रेमाची भावना अनुभवायची असते, त्यांना कोणाची काळजी वाहण्याची इच्छा नसते. तो नातं सुरू तर करतो, पण ती निभावण्याची वेळ आली की पाऊल मागे घेतो. अशी माणसाने ही परिस्थितीचं रडगाणं गातात. नेहमी म्हणतील की अजून योग्य वेळ आलेली नाही, मी सध्या मानसिक दृष्ट्या तयार नाही, मला अजून थोडा वेळ हवाय, तू प्लीज अजून थोडी वाट पहा. जर या गोष्टी काही दिवसांच्या किंवा महिन्याच्या असतील तर समजण्यासारखं असतं, पण जर हा संवाद वर्षानुवर्षे चालत असेल तर ती परिस्थिती नसते, ती त्या माणसाची सवय आणि बहाणा बनलेला असतो. जो माणूस तुमच्यासमोर खरोखरच भविष्य पाहतो, तो मार्ग शोधतो, आणि ज्याला नसतं बघायचं, तो फक्त नवनवीन कारण शोधतो. आता या सगळ्या कारणांच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला, तर सर्वात महत्वाचं आणि कदाचित सर्वात जास्त वेदनादायी असं 6वं कारण समोर येतं, ज्याची जबाबदारी पूर्णपणे आपली स्वतःची असते. ते म्हणजे तुमची अतिउपलब्धता आणि आवाजावी सोशिकता.
कित्येक वेळा समोरून स्त्रियासाठी बदलत नाही, कारण त्याला बदलण्याची कधी गरजच भासलेली नसते. प्रत्येक वेळी जेव्हा त्याने तुमच्याशी अंतर ठेवलं, तुम्ही स्वतःहून त्याच्याकडे धावत गेलात. प्रत्येक वेळी जेव्हा त्याने तुम्हाला इग्नोर केलं, तुम्ही स्वतःहून पहिला मेसेज केला. प्रत्येक वेळी जेव्हा त्याने तुमचा अपमान केला किंवा तुम्हाला गृहीत धरलं, तुम्ही तरीही त्याला तेच था आणि तो जादाब देत राहिला. हळूहळू त्या माणसाच्या मनात हे पक्क बसलं की मी हिच्याशी कसाही वागलो तरी ही महिला मला सोडून कुठेच जाऊ शकत नाही. हीच आपली सर्वात मोठी चूक ठरते. या जगात माणूस त्याच गोष्टींची सर्वात कमी किंमत करतो जी गोष्ट त्याला कोणत्याही कष्टाशिवाय आणि हवी तेव्हा अगदी सहज मिळते. जोपर्यंत तुम्ही स्वतःची सीमा आणि स्वतःची मर्यादा ठरवून घेत नाही, तोपर्यंत लोक तुमच्या भावनांशी असेच खेळत राहणार. ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत ओळखता आणि स्पष्टपणे नकार द्यायला शिकता, त्याच दिवशी पुरुषांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला सुरुवात होतो. आज इतक्या महिन्यांनी किंवा वर्षांनी जर तुम्हाला अजूनही समजत नसेल की तुम्ही त्या माणसाच्या आयुष्यात नेमकं कुठे आहात, तर हेच तुमचं उत्तर आहे की तुम्ही तिथे कधीच नव्हत्या. नातं नेहमी दोन माणसांना जोडण्यासाठी असतं, एकाने दुसऱ्याच्या मागे सतत धावण्यासाठी नसतं. या संपूर्ण प्रवासात तुम्ही स्वतःला विचारलेला एकच प्रश्न तुमची दिशा बदलू शकतो, की मी खरोखरच प्रेमात आहे की मी फक्त तो सुधारेल या आशेच्या तुरुंगात कैदी बनून राहिली. आठवून बघा, गेले काही महिन्यात तुम्ही आधीपेक्षा जास्त आनंदी आणि आत्मविश्वासी झाला आहात की आधीपेक्षा जास्त अस्वस्थ आणि चिंतेत आहात. जर नात्याने तुमची हस्ती खेळती ओळखच पुसून टाकली असेल, तर ते नातं तुम्हाला समृद्ध करत नाही, तर ते तुम्हाला आतून हळूहळू संपवतंय. या जगात सर्वात मोठी ताकद कोणाला तरी पकडून ठेवण्यात नसते, तर योग्य वेळ आलं स्वतःचा हात सोडून सन्मानाने मागे फिरण्यात असते. कारण जी महिला स्वतःची मानसिक शांतता आणि स्वतःचा स्वाभिमान वाचवते, ती एक दिवस स्वतःसाठी योग्य असलेल्या नातं आणि योग्य माणूस नक्की शोधून काढते. आयुष्यात कोणाला तरी गमावण्यापेक्षा स्वतःला गमावणं ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची किंमत ओळखा आणि आजपासून मिक्स्ड सिग्नलच्या खेळात स्वतःचा बळी देणं थांबवून आपल्या आत्मसन्मानाचा नवा प्रवास सुरू करा. कारण तुम्ही एका सुंदर, स्पष्ट आणि आधुनिक प्रेमासाठी पूर्णपणे पात्र आहात. जर या व्हिडिओमध्ये एक जरी गोष्ट तुमच्या मनाला भेटली असेल, तर हा व्हिडिओ त्या प्रत्येक महिलेपर्यंत नक्की पोहोचवा जी आता सिग्नलच्या या वेदनादायक खेळात अडकली आहे. आणि आता मला कमेंट मध्ये एकच गोष्ट सांगा, तुमच्या मते प्रेमाची खरी ओळख काय आहे? स्पष्टता की फक्त आशा? तुमचं उत्तर नक्की लिहा. मी प्रत्येक कमेंट वाचते. अशाच रिलेशनशिप सायकोलॉजी आणि मानवी मनाच्या खोल रहस्यावर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा सन्मान जपा आणि लक्षात ठेवा, जो माणूस तुम्हाला सतत संभ्रमात ठेवतो तो तुमच्या प्रेमाचा नाही, तर तुमच्या शांततेचा शत्रू असू शकतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासह. श्री स्वामी समर्थ. Free audio post production.